नमस्कार, मी ज्ञानदा कदम. सिस्का एलईडी प्रस्तुत विजन पुढच्या दशकाचं पॉवर्ड बाय विक्रम टी आणि आर काबेल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर काही राजकारणी असे असतात की जे सत्तेत नसले तरी काहीही फरक पडत नाही. राज्याच्या राजकारणात आणि राजकारणाभोवती फिरणाऱ्या चर्चेत ते आपल्याला कायमच पाहायला मिळतात आणि राज ठाकरे यांचं नाव अर्थातच त्या व्यक्तींमध्ये आपल्याला अग्रभागी घ्यावं लागेल. खरं तर नाशिक महानगरपालिकेची सत्ता त्यांना मिळाल्यानंतर पुढच्या 5 वर्षांमध्ये एक आदर्श शहर नेमकं कसं असू शकतं हे त्यांनी खरोखरच करून दाखवलं असं आपण म्हणू शकतो. त्याच धर्तीवरती त्यांनी राज्याच्या विकासाची ब्लूप्रिंट सुद्धा सादर केली. मोठी स्वप्न बघण्यात आणि मोठी स्वप्न दाखवण्यात त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही. तरी आगामी 10 वर्षामध्ये ते राज्याला कुठे पाहतायत, त्यांची राज्यासाठीची स्वप्न काय आहेत, राज्याच्या विकासाबद्दल त्यांचं विजन काय आहे, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी पुढच्या सत्रासाठी मी आमंत्रित करते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना आणि विक्रम टीचे मॅनेजिंग डायरेक्टर भावेश पटेल यांनाही मी मंचावर आमंत्रित करते. विजन ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. नमस्कार. खरं तर माझ्या आधी एक इथे कार्यक्रम होता, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी संबंधित लोक इथे येऊन बोलणार होते आणि त्याच्यानंतरचा शेवट या आत्ताच्या सगळ्या सेमिनारचा माझ्या भाषणाने होणार होता. मी राजू खांडेकरांना सांगितलं, म्हटलं माझं भाषण जरा आधी करा, कारण सेमिनारची सुरुवात एंटरटेनमेंटने झाली आहे, शेवट पण एंटरटेनमेंटने झाला तर बरं होईल. राजू खांडेकरांनी ऐकलं आणि मला भाषणाची संधी आत्ता मिळाली. सर्वप्रथम मी एबीपी माझा यांना 10 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या पक्षाला 11 वर्ष पूर्ण झाली आणि ही सगळी वर्ष घालवत असताना प्रसूती वेदना काही थांबत नाहीत. त्या काय असतात, कशा असतात आणि कशा, म्हणजे मी ज्यांनी चॅनल आणि पक्ष मी एवढ्यापुरतंच बोलतोय मी, तर त्या सगळ्या गोष्टीतनं जाता जाता कशी वर्ष जात असतात हे समजत नाही. परंतु एक मराठी चॅनल म्हणून मला असं वाटतं की पहिलं चॅनल असेल मराठीतलं, दुसरं चॅनल आहे. आणि इतकी वर्ष काम करून पुन्हा 1-2 1-2 1-2 क्रमांक चालू ठेवायची काही साधी सोपी गोष्ट नाही. खरं तर मी आजच्या कार्यक्रमाला हो का आणि कसं म्हटलं मला माहीत नाही, कारण मी बरेच दिवस काही भाषणं केली नाहीत, फारसं काही बोललो नाही, कारण काही वेळेला कमी बोलावं, जरा जास्ती बघावं, आजूबाजूला काय घडतंय काय होतंय हे पण गरजेचं असतं. मध्यंतरीच्या काळामध्ये जरा थोडासा कौटुंबिकरित्या अडकलो होतो आणि मग मध्ये पक्ष संघटनात्मक काही फेररचना याच्यामध्ये ते चालूच आहे आत्ता. आणि मग नंतर मी विचार केला होता की खरं तर मला माझं फेसबुक पेज मला लॉन्च करायचं आहे आणि त्यानिमित्ताने मला पक्षाचा एक मेळावा मला मुंबईमध्ये घ्यायचा आहे. म्हटलं तेव्हाच बोलू, पण खांडेकर पडले आमचे जुने मित्र, आग्रह नाकारता नाही आला
आणि म्हटलं आज म्हणून म्हटलं हो म्हटलं त्याला. पण मग आता आलो त्यावेळेला वरती विचारपूस केली का आधीची भाषणं काय काय झाली. मग मला असं वाटतं काही गोष्टी मला कळल्या, काही दृश्य अदृश्य वगैरे अशा काही गोष्टी घडल्या. ते म्हटलं कोण कोण काय काय पॉईंट्स बोलले ते मला सांगा. मग मला आमचा तो गणेश ठाकूरने आमच्या त्या सगळे कोणी कोणी काय 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 बोलले ते सांगितलं. अगदीच पुचकवणं सगळं, हाताला काही लागतच नाही. मी आज एबीपी माझाच्या माध्यमातून मग काही मला सांगितलं राजीव खंडेकरांनी पुढची 10 वर्षाचा महाराष्ट्र कसा असेल. आणि ज्यावेळेला तुम्ही देश आणि राज्य ज्यावेळेला विचार करतो आपण त्यावेळेला 10-10 वर्षाचा विचार करून राज्य आणि देश घडत नसतात. ते 100-100, 200-200 वर्षाचा विचार करून राज्य आणि देश घडत असतात. आणि पुढच्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राचा काय होणार हे सांगायला काही कुठच्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. अनेक विषय महाराष्ट्रामध्ये आहेत, ते अनेक जण बोलत असतात, चॅनलवरती आपण पाहत असतो, वर्तमानपत्रामध्ये वाचत असतो. शेतकऱ्यांचा विषय असेल, विद्यार्थ्यांचा असेल, महिलांचा असेल, बेरोजगारांचा असेल, रस्त्यांचा असेल, पायाभूत सुविधांचे इतर सगळे विषय असतील, विजेचा असेल, सगळेच विषय असतात. मला असं वाटतं मला जेव्हापासून राजकारणामध्ये थोडंसं समजायला लागलं, आता त्याला बरीच वर्ष झाली, तेव्हापासून मी हेच विषय ऐकतोय. आणि मी काय तुम्ही पण तेच विषय ऐकताय. केंद्र सरकारच्या जाहिराती चालू आहेत, रस्त्यावरती शौचालयास बसू नका, शौचालय बांधली पाहिजेत, शौचालयात गेलं पाहिजे. हो, प्रत्येकाला वाटतं. या देशातल्या काय जगातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की उघड्यावरती बसू नये. आपली इज्जत आणि आबरू आपण रस्त्यावरती घेऊन का बसावं, प्रत्येकाला वाटतं. आणि त्याच्यावरती एवढ्या सगळ्या त्या जाहिराती टेलिव्हिजनवरती चालू आहे, त्याच्यावरती मग चित्रपटांना स्पॉन्सरशिप मिळतात आणि मग त्याच्यावरती वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतात, सगळ्या गोष्टी सुरू आहेत. त्याच्यावर किती खर्च चालू आहे तो बाजूलाच, त्याच्याबद्दल कोण बोलतच नाहीये. कशी शौचालय बांधणारात जिथे पिण्याचं पाणी मिळत नाही, जिथे शेतीसाठी पाणी मिळत नाही, जिथे पाण्याचं एवढं दुर्भिक्ष्य ज्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आहे, तिथे तुम्ही सांगताय शौचालय बांधा. जिकडे एक बल्ब लावायला वीज मिळत नाही, जिकडे ते शौचालय साफ ठेवण्यासाठी म्हणून तुम्हाला जिकडे पाणी मिळत नाही, तिथे तुम्ही या देशभरामध्ये सांगताय शौचालय बांधा. कोणी खोलात जायला तयार नाही, कोणी स्पष्ट बोलायला तयार नाही. सगळ्या गोष्टी हवेत सुरू आहेत, हवेत. मला माहित नाही आज इकडे तुमच्या हिंदी चॅनलचे कोण आलेत की किंवा तुमच्या एबीपीचेच हिंदीचे वाले असतील, त्यांनी पण ऐकावं. ही हिंदीची जी काही जबरदस्ती सगळ्या ठिकाणी चालू आहे, सगळ्या राज्यांमध्ये, कशासाठी चालू आहे, कोणासाठी चालू आहे? आणि जे खास करून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ज्या गोष्टी सुरू आहेत, माझ्याकडे मी आज मला काही 2 गोष्टी सापडल्या, त्या म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणल्या. आज एबीपीच्या माध्यमातून आज जर महाराष्ट्रातल्या तमाम मराठी लोकांना जर समजा ही गोष्ट समजली तर मला असं वाटतं त्याचा मला जास्ती आनंद होईल. आणि त्याचा माझ्याकडे प्रूफ आहे. मी विनाकारण ही गोष्ट बोलत नाहीये. आणि तुम्हाला सर्वांना समजणं गरजेचं आहे. मी वाचून दाखवतो आपल्याला. स्पीड पोस्ट द्वारा सूचना अधिकार का मामला, भारत सरकार, गृह मंत्रालय, राजभाषा विभाग, काय लोकनायक भवन, खान मार्केट, नई दिल्ली, दिनांक काय जो असेल तो विषय, सूचना अधिकार अधिनियम 2005 के तहत श्री सलील कुलकर्णी द्वारा मांगी गई सूचना। महोदय, उपयुक्त विषय पर आपने दिनांक काय 9/11/2009 के पत्र का संदर्भ ले, जो कि दिनांक 23 परत कहते तारीख 2009 को प्राप्त हुआ। पत्र में भारत की राष्ट्रभाषा के संबंध में सूचना मांगी गई है। ऐका मी काय बोलतोय, पत्र में
भारत की राष्ट्रभाषा के संबंध में सूचना मांगी गई है। पत्र में बिंदु गायत्री 1 और 5 तक मैं मांगी गई सूचना के संबंध में मैं यह कहना है कि हिंदी को राष्ट्रभाषा घोषित करने के संबंध में भारत के संविधान में कोई प्रावधान नहीं है। हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही, राष्ट्रभाषेचा निर्णय भारतात झालेला नाही। त्याच्यामुळे हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि हिंदी ही तुम्ही सर्व राज्यांनी शिकली पाहिजे। ही जी जोर जबरदस्ती चालू आहे, हिंदी भाषेचा जर समजा तुम्ही जन्म काढला तर तो साधारणपणे आता 100-125 वर्षापूर्वीचा आहे आणि मराठी भाषेचा जर समजा जन्म आपण काढला तर तो 8व्या शतकातला आहे। म्हणजे या भाषांसाठी म्हणून आम्ही आमच्या भाषा सगळ्या बाजूला काढायच्या आणि सगळ्या गोष्टी केंद्र सरकारच्या हातामध्ये द्यायच्या। कशासाठी? आणि त्या हिंदीच्या माध्यमातून माझा काही हिंदी भाषेचा मला काही त्याच्याबद्दल दुस्वास नाहीये। भाषेबद्दल भाषा उत्तम, भाषेचा दुस्वास करणं इतपत मी मूर्ख नाहीये। कुठचीही भाषा ज्यावेळेला निर्माण होते त्यावेळेला ती अप्रतिमच असते। माझ्या वडिलांकडे मोहम्मद रफी यांनी 14 गाणी गायलीत मराठीमध्ये आणि माझ्या वडिलांना हिंदी तर उत्तम यायचंच व्याकरणासकट। क्या है रे तिकडे चलो पलीकडे या लेवलचं हिंदी नव्हतं, व्याकरणासकट उत्तम हिंदी यायचं आणि त्यांना उत्तम उर्दू यायचं। त्यांना उत्तम उर्दू लिहिता वाचता आणि बोलता यायचं। जसं आपण मराठी लिहितो तसं ते उर्दू पण लिहू शकायचे। त्याच्यामुळे भाषेचा दुस्वास करणं हा माझा भाग नाहीये, परंतु आमची भाषा सोडून आम्ही परकी भाषा का म्हणून अंगावरती घ्यायची? आणि या भाषेच्या माध्यमातून जी लोक आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्यातनं महाराष्ट्रातले जी मराठी मुलं आणि मराठी मुली आहेत ह्यांचं भवितव्य पुढच्या 10 कशाला पुढच्या काही वर्षात ठरणार आहे का? मराठीचा विचार न करता आपण बाहेरच्या राज्यातनं येणाऱ्या लोकांचा विचार करून आपण आपली भाषा बाजूला सारून आपण त्यांच्या भाषेला आपण काय गोट्या आहोत का घरंगळत जायला? ज्या ज्या राज्यांनी आपल्या भाषेचं तत्व ज्याला जोपासलं, भाषा टिकवल्या, त्यांची माणसं टिकवली। आपण म्हणतो आपण मराठी आहोत, मराठी म्हणजे काय आहोत? आपण मराठी भाषा बोलणारी लोक आहोत म्हणून मराठी आहोत ना। आमच्या कवींना आमच्या साहित्यिकांना दुसऱ्या भाषा येत नव्हत्या म्हणून मराठी लिहिलं नाही त्यांनी। त्यांना उत्तम इंग्रजी यायचं, इतर भाषाही यायच्या, परंतु मराठी साहित्य हे वाढलं पाहिजे, मराठी भाषा ही वाढली पाहिजे, समृद्ध झाली पाहिजे, याच्यासाठी आमच्या कवींनी आणि लेखकांनी केलेले प्रयत्न हे व्यर्थ ठरवायचे। आणि त्या भाषेच्या माध्यमातून येणारी जी सगळी माणसं आहेत, आज आपल्या शहरांमध्ये येणारी माणसं आहेत, त्याच्यानंतर आपण म्हणायचं की आमच्या महाराष्ट्राचं भवितव्य काय, आमच्या मुलांचं आमच्या मुलींचं भवितव्य काय राहील कुठे आणि उरेल कुठलं भवितव्य? म्हणजे आमचा विचार न करता इतरांचा विचार करणारा हा कालचा, आज काय तारीख आहे? आज 22 तारीख आहे। हा 21 कालचा 21 तारखेचा गव्हर्नमेंटचा GR आहे। हा गव्हर्नमेंटचा GR मी तुम्हाला वाचून दाखवतो, तुमचे उघडले तर डोळे। महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक वगैरे 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 वाचा। माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचे पत्र प्रस्तावना, शासनाने घेतलेले निर्णय, राबविण्यात येणाऱ्या विकास योजना, या योजनांचा झालेला लाभ इत्यादी बाबतीत माहिती हिंदी व गुजराती भाषिक नागरिकांना होण्यासाठी हिंदी व गुजराती लोकराज्य मासिक सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। घ्या, मतांसाठी किती घरंगळत जायचं, याला काही मर्यादा? आणि या सगळ्या माध्यमातून येणारा रोजगार, येणारी संधी ही जर समजा इतरांना मिळणार असेल, आज तुमचे टॅक्सी परवाने आणि तुमच्या रिक्षा परवान्यांना तुम्ही काढून टाकलं की तुम्हाला मराठी भाषा आलीच पाहिजे वगैरे असं काही कंपल्सरी नाही, कोर्ट ठरवणार, नागपूरचं हायकोर्ट ठरवणार की तुमच्याकडच्या रिक्षा आणि टॅक्स्या
याच्यामध्ये तुम्हाला चालवणाऱ्या लोकांना मराठी आली पाहिजे अशी काही गरज नाहीये, अट नाहीये. कोर्टांचा संबंध काय या गोष्टींशी? तुमच्याकडे मोबाईल फोन असतील, माझं भाषण संपल्यानंतर एकदा तपासून बघा. हिमाचल प्रदेशमध्ये जा, हिमाचल प्रदेशमध्ये ॲग्रिकल्चरल लँड, हिमाचली माणूस असल्याशिवाय तुम्हाला खरेदी करता येत नाही असा राज्य सरकारचा निर्णय आहे. त्यांचा राज्य सरकारचा निर्णय, तिथे कोर्ट आडवी येत नाहीत. तुम्ही हिमाचल प्रदेशमध्ये जमीन घेऊ शकत नाही. आजपर्यंत आम्ही ऐकलं होतं की 370 कलम हे फक्त काश्मीरामध्ये लागतं. आमच्या हिमाचल प्रदेशमध्ये देखील तुम्ही 1 इंच जमीन घेऊ शकत नाही भारतीय नागरिक म्हणून. तुम्ही त्याला हिमाचलीच माणूस लागतो. हे जर हिमाचल प्रदेशमधली कुठचीही कोर्ट जर समजा त्याला आडवी येत नसतील, तर आमच्याकडच्या टॅक्सी परवाने आणि रिक्षा परवान्यांमध्ये मराठी मुलांची भरती व्हावी किंवा मुलींची भरती व्हावी याच्यासाठी जर आग्रह धरला, तर कोर्ट सांगता आम्हाला की मराठीची अट नाही म्हणून, आणि त्याच्यावरती आमच्याकडे काहीही वाटत नाही. आम्हाला काही त्याची शरम पण वाटत नाही. भाषा म्हणून संपून टाकायची, आणि दुसऱ्या भाषेच्या नावावरती ज्यावेळेला इतर लोक ज्यावेळेला आपल्याकडे येतात, मी सतत सांगत आलो की ही नुसती येत नाहीयेत माणसं. अनेकांना असं वाटतं राज ठाकरे संकुचित आहे, राज ठाकरे असा विचार करतो, तोकडा विचार. हा तोकडा विचार नाहीये, हा प्रत्येकाच्या राज्याचा विचार आहे. आज माझ्या महाराष्ट्रामधल्या मराठी मुलांचा आणि मुलींचा हा विचार आहे, भवितव्याचा विचार आहे, त्यांच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचा विचार आहे. त्यांना या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकऱ्या देता येणार नाहीत, तुम्हाला तिकडे काही करता येणार नाही. आज महाराष्ट्रातली मुलं डॉक्टर व्हायचे, पूर्वी सोपं होतं. 12वी झालं, सायन्स झालं, त्याच्यानंतर तुम्ही जाऊ शकता तिथे मेडिकलला तेवढे पर्सेंटेज मिळाल्यानंतर. आता वेगवेगळ्या परीक्षा सगळ्या घुसवायच्या. म्हणजे महाराष्ट्राने उभ्या केलेल्या पायाभूत सुविधा ही बाकीची राज्य वापरणार. मग मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, त्याशी माझ्याशी कोणतरी एक जण असाच, आपलेच असतात, मराठीच असतात, बेकार हुज्जत घालणारे या विषयावरती. मी म्हटलं, ज्या लोकांनी, ज्या महाराष्ट्रातल्या आमच्या लोकांनी देशाचा विचार करून विषय मांडले, विचार केला, देशाचा विचार केला, मग ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज असतील, लोकमान्य टिळक असतील, आमचे सावरकर असतील, इतर अनेक लोक आहेत, महात्मा ज्योतिबा फुले असतील, एका तरी राज्यातल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमच्या ह्या लोकांबद्दल एक तरी धडा आहे का हो? कुठच्या तरी राज्यामध्ये लोकमान्य टिळक किंवा शिवाजी महाराज किंवा याच्याबद्दल कुठच्या तरी राज्यामध्ये शिकवलं जातं का? प्रत्येक वेळेला महाराष्ट्राला उपदेश करायचा की देशाचा विचार केला पाहिजे, पण कोणत्याही राज्याला सल्ला दिला जात नाही की तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. मुंबई खराब व्हायला तर काही वर्ष गेली, पण आमचं पुणा, ठाणा ही सगळी शहरं खराब व्हायला वेळ पण नाही लागला. अशीच संपली, अशीच गेली. कुठपर्यंत पसरले पुणे कळतच नाही. कुठे चाललंय पुणा समजत नाही, कुठे चाललंय ठाणा समजत नाही. याच्याबद्दल बोलायचं नाही. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, फक्त हे आम्ही म्हणायचं. आज ज्या प्रकारची लोकसंख्या आज महाराष्ट्रामध्ये वाढतीये, त्याच्यानंतर आपण ज्या गोष्टी बोलतो आहोत की सुधारणा व्हायला पाहिजे, त्या सुधारणा होणार आहेत कुठून आणि कशा? त्या दिवशी ते आपले कोण रेव्हेन्यू मिनिस्टर, काय त्यांचं नाव, आपले चंद्रकांत दादा पाटील, ते येऊन गेले माझ्याकडे. हा सगळा विषय मला ते कर्जमाफीचं सांगत होते. तर म्हटलं, अहो चंद्रकांत दादा, म्हटलं हे किती काळ चालणार म्हटलं या सगळ्या गोष्टी? आमचा शेतकरी जगला पाहिजे, त्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे, ह्याच्याबद्दल प्रश्न नाही, परंतु त्याला जे हवंय ते अजूनपर्यंत कुठचंही सरकार पुरवायला तयार नाही. आणि मग कर्जमाफी करायची. कर्जमाफी ही कशी होणार? तुम्ही राज्यावरती किती बर्डन टाकणार आहात पैशाचं, याला काही मर्यादा? कोणत्याही गोष्टी हातामध्ये नसताना फक्त घोषणा करायच्या, फक्त तुम्ही नवीन नवीन योजनांच्या, ज्या पूर्ण होऊ शकत नाहीत, आणि त्याच्यानंतर आम्ही चर्चा करत बसायची की पुढच्या 10 वर्षातला महाराष्ट्र कसा असेल आणि पुढच्या 50 वर्षातला महाराष्ट्र कसा असेल. पोकळ चर्चा या. याचं कारण मी ज्यावेळेला सुरुवात केली माझ्या बोलण्याला, तेच मी बोलतोय, कारण सत्य परिस्थिती कोणी सांगायला तयार नाही, खरी परिस्थिती कोणी मांडायला तयार नाही.
आज मीडियाचा रोल घ्या, तो काय फक्त राज्यातला नाही, देशभरातला मीडियाचा रोल घ्या. आज वर्तमानपत्रांचा रोल घ्या, आज तुमच्या चॅनलचा रोल घ्या. काय रोल आहे? चिडी चूप. 3 वर्षापूर्वी ज्या प्रकारच्या बातम्या यायच्या किंवा ज्या प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझम जे चालू होतं खोदून खोदून काढण्याचं, आता का बंद झालं? मी हे का सांगतोय तुम्हाला? येणाऱ्या पुढच्या पिढ्यांवरती आपण कोणता प्रभाव टाकतो आहोत, काय आम्ही सांगणार आहोत, आमच्या मुलांना काय सांगणार आहोत की व्हॉट्सअपवरती आम्हाला मोर्चे दिसत आहेत परंतु वर्तमानपत्र आणि चॅनलमध्ये त्याचे फोटो येत नाहीत, त्याच्या बातम्या येत नाहीयेत. आम्ही काय सांगायचं? नाही बाळा, काय नाही, मालक विकले गेले. केंद्र सरकारला मालक विकले गेले, त्याच्यामुळे तुला आता बातम्या याच्यापुढे ऐकायला नाही मिळणार. ह्या सगळ्या तुला अगदी छाटून छाटून बातम्या तुझ्यापुढे याच्यापुढे येतील. या जीएसटी नंतर गुजरातमध्ये जे मोर्चे निघाले, सुरतमध्ये जे मोर्चे निघाले, व्हॉट्सअपवरती तुमच्याकडे मोर्चांचे फोटो येत आहेत, त्याच्यावरती तुमच्या क्लिप्स येत आहेत, परंतु चॅनलवरती कोणी क्लिप दाखवायला तयार नाही. वर्तमानपत्रामध्ये त्या कोण पटेल होता तो तिथला मोर्चा काढणार, तो हार्दिक पटेलच्या मोर्चे, त्याची भाषणं, ते चालू होतं ना वर्तमानपत्र, इथे वर्तमानपत्र चॅनलवरती. मग अचानक का थांबलं हे सगळं? गुजरातमध्ये होणाऱ्या गोष्टी, तिथे होणारा उद्रेक, तिथे निघणारे मोर्चे हे भारतातल्या कोणत्याही चॅनलवरती दाखवले जात नाही, कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये त्याचे फोटो येत नाहीत. ही कोणती आणीबाणी? आणि त्या आणीबाणीच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाही, कोणी काही सांगायला तयार नाही. माझा काय सरकार हा विषय नाही आहे. सरकारने चांगल्या गोष्टी केल्या, सरकारने वाईट गोष्टी केल्या. चांगल्या गोष्टी केल्या तर कौतुक करा, मीही करीन. वाईट गोष्टी केल्या तर ठोका. पण आपण पायंडे कोणते पाडतो आहोत आणि भविष्यात येणाऱ्या आमच्या पिढ्यांना आम्ही कोणता आदर्श आम्ही निर्माण करत आहोत? काय सांगणार आहोत आम्ही त्यांना? आदर्श बघायचा असेल आज अमेरिकेत बघा, तुम्ही CNN बघा, न्यूयॉर्क टाइम्स बघा. जरी ट्रम्प तिथे निवडून आले, त्यांच्या विरोधात एक भूमिका घेऊन उभे आहेत. व्हाईट हाऊसमध्ये त्यांना बंदी केलेली आहे CNNला. काही फरक पडत नाही आम्हाला. CNN वाले म्हणाले आम्हाला काही फरक पडत नाहीये. चांगल्याला चांगलं म्हणणं, वाईटाला वाईट म्हणणं. बरं, अनेकदा आम्ही चांगलं करून आम्हाला वाईटच म्हटलं गेलं, तो भाग परत वेगळा. जेव्हा विचारलं जावं काय बाबा हे असं एवढं चांगलं केल्यानंतर का वाईट बातमी? नाही, चालायचंच. हे सगळं सोडून देणं, आपण या गोष्टी न बघणं, त्याच्या खोलात न जाणं, आणि त्याच्यानंतर आपण म्हणतोय की भविष्यातला महाराष्ट्र कसा असेल, असा असेल दिनदुबळा, आकार ना उकार ना. येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांना काही माहिती, कुठच्या रस्त्यावरनं जायचंय काय माहित नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार, आधी जे लोक करत होते, काँग्रेस सरकार, हे त्याच्या पुढेच चालू आहेत. ते थापा मारायचे, हे म्हणतात आम्ही दुप्पट थापा मारणार. पण त्याच्या खोलात जाऊन कोणी बघायला तयार नाही, कोणी मांडायला तयार नाही. उद्या राजू खांडेकर म्हणतील आम्ही क्लिप दाखवतो, आम्ही मांडत असाल. परंतु सर्वांनी मिळून ज्या गोष्टी करायला पाहिजेत, आज आमचे साहित्यिक, आज आमचे पत्रकार, आज आमचे लेखक, इतर सगळे लोक कुठे आहेत? मी लहान होतो परंतु जाण होती. त्या आडीमाडीच्या वेळेला कसे सगळे उठले होते हे आम्हाला मान्य नाही. या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत. हे सांगणारे लेखक होते, पत्रकार होते, संपादक होते. कशाचे पर्वा न करता त्यावेळेला जेलमध्ये गेले, पण भूमिकेपासून हटले नाहीत. कुठे गेली ती माणसं? आणि मग हे आदर्श आम्ही जर समजा डोळ्यासमोर ठेवून जर पुढे जायचं नसेल, जर कोणी बोलायचंच नसेल कुठच्या गोष्टींवरती, आणि हे असंच चालू ठेवायचं असेल, कसले आपण 10 वर्षाच्या गोष्टी बोलतो आणि 20 वर्षाच्या गोष्टी बोलतो आणि 25 वर्षाच्या गोष्टी बोलतोय? काय बोलतोय आपण? विषय फक्त नुसते सेमिनार पुरता आणि फक्त कोणीतरी येऊन फक्त बोलून जाण्यापुरता जर मर्यादित असतील, काही हरकत नाही, बोला. एंटरटेनमेंट. मी ज्या वेळेला आता माझ्या पक्ष संघटनेचा मेळावा घेणार आहे त्यावेळेला मी बऱ्याच गोष्टी सविस्तर बोलणार आहे त्याच्यावरती.
पण मला असं वाटतं की या विषयावरती तुम्ही आज जे तुम्ही लोक आलेला आहात, आपण काही गोष्टींचा विचार करणं हा आवश्यक आहे, गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटतं मी ह्या काही 4 गोष्टी आपल्याला सांगितल्या. पटल्या असतील तर घ्या, नसतील पटल्या तर सोडून द्या. आमच्याकडे काय सोडून देणं पहिलं महत्त्वाचं कार्यच असतं, त्याच्यामुळे तो विषय आलाच. पण याच एका गोष्टीतनं प्रश्न हे गुंतागुंतीचे होत चाललेले आहेत. त्याच्यातनं जर समजा कोणी सांगत असेल की मला प्रश्न सोडवायचा आणि मी तो सुटेल, आज तरी मला दिसत नाही. मी महाराष्ट्राचा विकास आराखडा हा 2014 साली आम्ही जेव्हा मांडला, इथे अनिल शिदोरे बसलेत, आम्ही सगळ्यांनी त्याच्यावरती काम केलं. मी माझं फेसबुक पेज ज्यावेळेला मी आता ऑगस्टमध्ये आणीन त्यावेळेला मी त्याच्यावरती तर टाकणार आहे. मराठीमध्ये पण टाकणार आहे, इंग्रजीमध्ये पण टाकणार आहे, हिंदीत नाही टाकणार आहे. आणि त्यावेळेला त्याच्यात तुम्हाला दिसेल की आम्ही सगळ्या गोष्टींचा कसा पूर्ण विचार करून तो विकास आराखडा मांडलेला आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं आपल्याला या सगळ्या विषयांवरती खूप विषय आहेत या देशामध्ये. आपल्याकडे विषयांची देशामध्ये कमतरताच नसते. आपल्याकडे विषय निर्माण होतात पण संपत नसतात. त्याच्यामुळे खूप विषय वर्षानुवर्ष आपल्याकडे प्रलंबित आहेत. ते कमी होत, ते सुटोत अशी फक्त पुढच्या 10 वर्षामध्ये मी आशा बाळगतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद.